धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 10. 49 धावांचं लक्ष हे समोर असताना मात्र एक चांगली सुरुवात जी आहे ती मात्र इथे सलामीचे फलंदाज 2 सलामीवीर आपण पाहतोय. एका बाजूला पंकज पाटील रन मशीन. कालच्या दिवसात पाहायला गेलं तर अक्षरशः कालचा दिवस ज्यानं गाजवला, अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली, 2 वेळा सामनावीरचा पुरस्कार या खेळाडूच्या नावे कालच्या दिवसात पाहायला मिळाला. तोच पंकज पाटील, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणावं लागेल. असं कॅप्टन कूल मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, अख्खूट टप्प्याचा चेंडू, सुंदर एलिव्हेशन, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि सुंदर जजमेंट. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट. धन्यवाद. इथे जर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत कौस्तुभ पाटील, आमचे गुणलेखक आहेत. तीच JRT टेंबोडे संघ आतापर्यंत 3 वेळा यशस्वी धावांचा पाठलाग त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या खालोखाल मात्र दुसरा नंबर येतोय स्वरांगी वॉरियर्स या संघाचा. त्यांनी देखील 2 वेळा या धावांचा पाठलाग केलेला आहे. सुपर्ब. मात्र ही स्पर्धा ऑल इज वेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 10. गडी बाद झालेला आहे 1. ब्रेक थ्रू मात्र जरूर या गोलंदाजाने मिळवून दिला आहे. तिथे यावेळी मात्र काय घडतंय, खाली राहिलेला चेंडू पंकजच्या बॅटवर व्यवस्थित काही आला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा विकेट. थँक्स. थँक्यू. मंथन या ठिकाणी उपस्थित आहेत. MM सोनावे इंडियन संघाचे संघमालक महेंद्रजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे. आगरी प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि सकाळच्या सत्रात आपण पहिलं सत्र ज्या वेळेला पाहिलं, कल्पेश पाटील देखील याच पद्धतीने झेलबाद झाला होता आणि मात्र त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळते. दोन्ही आयकॉन खेळाडू सारख्याच पद्धतीने झेलबाद झाले होते. पंकज पाटील देखील आता मात्र नाराज होऊन तंबूच्या दिशेने जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक आता मात्र असेल हा गोलंदाज. गार्गेश. बघूया आपल्या षटकातील ऑन हॅट्रिक तिसरा चेंडू घेऊन येतोय. यावेळी मात्र व्हॉट अ बॉल, अतिशय सुंदर ब्युटिफुल डिलिव्हरी. लेंथ पद्धतीचा मारा जो आहे तो मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र हितेश केणी, दिवेश पाटील, पंकज ठाकूर यांनी या स्पर्धेकरता शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याचबरोबर वैभव आगरे फ्रॉम रत्नागिरी राजापूर इथून देखील या स्पर्धेकरता मात्र शुभेच्छा आलेल्या. या स्पर्धेचा दर्जा जो आहे तो मात्र एक पंचतारकीत स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक प्रोफेशनल लुक जो आहे तो प्रत्येक वर्षी आपण पाहतोय की काहीतरी वेगळं मात्र इथे करण्याचा मानस आयोजकांचा असतो आणि इथे मात्र वेगळं चित्र जे आहे ते जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि उद्याचा दिवस जर पाहायला गेला तर मेगा फायनल, एक ग्रँड दिवस उद्याचा दिवस असणार आहे आणि उद्याच्या दिवशी ब्रास बँड हा देखील इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वाजताना दिसेल. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो गार्गेश. यावेळी मात्र अतिशय सुंदर अपकमिंग यंगस्टर मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. सुंदर अशी शैली गोलंदाजीची जी आहे ती मात्र पाहायला मिळते. 2 मोठ्या फलंदाजांना मात्र त्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. अर्ध काम जवळजवळ त्याने सोयीस्कर करून ठेवलंय, सोपं करून ठेवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र क्रिकेट हा खेळ आहे, अनिश्चिततेचं सावट जे आहे तर मात्र आपल्याला सातत्यानं या खेळामध्ये पाहायला मिळतं. बघूया षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि इथे काय मुक्क क्रिकेट पाहायला मिळतंय. व्हॉट ओव्हर, मेडन षटक मात्र गार्गेशचं पाहायला मिळतंय.
षटकाची इथे झाली आहे समाप्ती. ब्रिलियंट ओव्हर इथे मात्र समाप्त होते आहे. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 गडी बाद 10 धावा.